नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शशांक भोसले ॲम्बिशन इन्स्टिट्यूटमध्ये सर्वांचं स्वागत करतोय. ज्यांनी अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर प्रॅक्टिस सेट 1.3 स्टार्ट करायच्या अगोदर आपण डिटर्मिनंट म्हणजे काय समजून घेऊ. डिटर्मिनंट आहे इज ए डिटर्मिनंट. जर ह्या डिटर्मिनंटचा विचार केला तर ए बी आणि सी डी हे रो आहेत. ए बी आणि सी डी आर रोज हे रो आहेत. जर ए सी आणि बी डी चा विचार केला आर कॉलम्स. डिग्री ऑफ डिटर्मिनंट ह्या पहिल्या रो मध्ये आणि दुसऱ्या रो मध्ये दोन एलिमेंट आहेत आणि पहिल्या कॉलम मध्ये आणि दुसऱ्या कॉलम मध्ये दोन एलिमेंट आहेत. त्यामुळे डिग्री ऑफ दिस डिटर्मिनंट इज 2. ह्या डिटर्मिनंटची डिग्री आहे 2 कारण प्रत्येक रो मध्ये आणि प्रत्येक कॉलम मध्ये दोन एलिमेंट आहेत. त्यानंतर जर डिटर्मिनंटला आपण रिप्रेझेंट करणार असाल तर डिटर्मिनंट नेहमी कॅपिटल लेटर मध्ये रिप्रेझेंट केलं जातं. म्हणजे हे जे डिटर्मिनंट आहे ह्या डिटर्मिनंटला आपण कॅपिटल ए 5 7 3 9 असं लिहू शकतो किंवा सी 2 3 7 2 असं आपण रिप्रेझेंट करू शकतो. तर डिटर्मिनंटला रिप्रेझेंट करण्यासाठी कॅपिटल लेटर्स वापरले जातात. ए टू झेड कुठलाही अल्फाबेट आपण वापरू शकतो, तर पण ते कॅपिटल लेटर वापरायचे. त्यानंतर व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. जर व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट आपल्याला काढायचं असेल तर व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज इक्वल टू, समजा आपण हा मॅट्रिक्स घेतला, आपण रो वाईज आपण बघतोय ए बी आणि सी डी. तर या डिटर्मिनंटची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. तर व्हॅल्यू काढण्यासाठी आपण पहिला क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. ए इंटू डी मायनस असे क्रॉस दोन व्हॅल्यूची मल्टिप्लिकेशन करा बी इंटू सी. म्हणजे ए इंटू डी मायनस बी इंटू सी केलं तर आपल्याला मिळते व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. पेज नंबर 10 वर काही एक्झाम्पल आहेत ते आपण सॉल्व्ह करू. पेज नंबर 10 वर सॉल्व्ह एक्झाम्पल मध्ये 3 एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहेत ते आपण सॉल्व्ह करतोय. तर इथं फाइंड द व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट्स. खाली डिटर्मिनंटची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. जर पहिलं डिटर्मिनंट बघितलं तर मी आता तुम्हाला सांगितलं आहे की डिटर्मिनंट कधीही कॅपिटल लेटरनं शो केलं जातं, म्हणजे ते कॅपिटल ए लिहिलेलं आहे. तर कॅपिटल ए इज इक्वल टू 5 3. आपण रो वाईज जर वाचलं तर काय कसं येणार आहे 5 3 7 9. तर ह्या डिटर्मिनंटची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. तर व्हॅल्यू काढण्यासाठी आता आपण बघितलं पहिलं क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो आपण. तर 5 इंटू 9 मायनस द सेकंड क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 3 इंटू 7. 5 इंटू 9 केला तर 45 मायनस 21. 45 मायनस 21 जर केला तर ते 24. म्हणजे पहिल्या ए ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आहे 24. हे आपल्याला आन्सर मिळालेलं आहे 24. तर सेकंड आपण इथे बघतोय क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना -8 इंटू 4 मायनस 3 इंटू 2. तशी ठेवा -8 इंटू 4 आपण लिहिलेलं आहे. त्यानंतर हे मायनस साइन आहे, हे फॉर्म्युला मधलं मायनस आहे. त्यानंतर -3 आहे जसं आपण घेतलं -3 इंटू 2. तर पहिला ब्रॅकेट सॉल्व्ह करा. -32 हे फॉर्म्युला मायनस आहे तसं मायनस, पहिलं फॉर्म्युला मायनस आहे तसं लिहायचं. नेक्स्ट -3 इंटू 2 -6. तर -32 मायनस मायनस प्लस होतील +6. एकाला प्लस साइन आहे, एकाला मायनस साइन आहे. एकाला प्लस साइन एकाला मायनस साइन असेल, अपोजिट साइन असेल तर आपण लेस करतो आणि मोठ्या व्हॅल्यूला जे साइन आहे ते साइन आपण लिहितो. मायनस साइन येणार आहे कारण 32 ला मायनस साइन आहे. 32 मायनस 6 ते 26. एवढा सोपा प्रश्न आहे. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन आपण बघतोय. थर्ड क्वेश्चन मध्ये फर्स्ट ब्रॅकेट मध्ये 2√3 into
3√3 मायनस 9 इंटू 2 2 इंटू 3 लक्ष घ्या ज्यावेळेस रूट असणार आहे त्यावेळेस रूटचं मल्टिप्लिकेशन करा आणि व्हॅल्यूचं मल्टिप्लिकेशन करा 2 इंटू 3 6 इंटू √3 इंटू √3 चा स्क्वेअर मायनस 9 इंटू 2 18 तर 6 इंटू रूट आणि स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होईल इंटू 3 मायनस 18 तर 18 मायनस 18 तर व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज 0 ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 येईल तर एवढी सिंपल ऍक्टिव्हिटी म्हणजे एवढे सिंपल क्वेश्चन तुम्हाला दिले होते ते क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेले आता आपण जाऊ प्रॅक्टिस सेट 1.3 कडे प्रॅक्टिस सेट 1.3 आपण स्टार्ट करतोय प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये क्वेश्चन नंबर 1 दिलेला आहे फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर ह्या ब्लँक स्पेस मध्ये आपल्याला करेक्ट नंबर फिल करायचे आहेत तर पहिला आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय 3 इंटू 5 इथे 3 ऑलरेडी आहे 3 इंटू इथे ब्लँक मध्ये येणार 5 मायनस 2 इंटू 4 2 इंटू 4 ऑलरेडी 4 आहे पण इथे 2 आपल्याला पाहिजे 2 इंटू 4 2 इंटू 4 येईल तर मल्टिप्लिकेशन करा 5 इंटू 3 15 येईल आणि 2 इंटू 4 8 ऑलरेडी घेतलेले आहे तर 15 मायनस 8 इज इक्वल टू 7 बस एवढं सोपं आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 फाइंड द व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट्स आता खालील डिटर्मिनंटची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे व्हॅल्यू काढण्यासाठी तुम्हाला फर्स्ट डिटर्मिनंट दिलेला आहे -1 आपल्याला पहिला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे -1 इंटू 4 -1 इंटू 4 मायनस 7 इंटू 2 7 इंटू 2 येईल तर मल्टिप्लिकेशन करा 4 इंटू 1 4 येईल आणि त्याला मायनस साइन येईल -4 हे फॉर्म्युला मायनस आणि 7 इंटू 14 जर इक्वल साइन असेल तर आपण ऍडिशन करतो आणि सेम साइन ठेवतो 14 प्लस 4 इज इक्वल टू -18 त्यानंतर नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करतोय क्रॉस मल्टिप्लिकेशन पहिला आपण करतोय 5 इंटू 0 मायनस 3 इंटू -7 5 इंटू 0 0 ला कुठल्याही संख्येने मल्टिप्लाय केलं तर आन्सर 0 येईल 0 मायनस 3 इंटू -7 -21 मायनस मायनस प्लस होईल म्हणजे आन्सर येईल 21 आणि थर्ड येईल 7/3 इंटू 1/2 मायनस 5/3 इंटू 3/2 मग मल्टिप्लिकेशन करा 7/6 मायनस 15/6 जर डिनॉमिनेटर जर इक्वल असेल छेद जर समान असेल तर आपण एकदा लिहितो 6 वर 7 मायनस 15 इज इक्वल टू 7 मायनस 15 जर केला तर एकाला प्लस साइन आहे एकाला मायनस साइन आहे अपोजिट साइन असेल तर आपण लेस करतो आणि मोठ्या व्हॅल्यूचं साइन देतो तर आन्सरला मायनस साइन येईल आणि आन्सर येईल -8/6 जर तुम्ही 2 ने डिवाइड केला तर आन्सर येईल -4/3 बस एवढं सोपं आहे फर्स्ट आन्सर आपण काढलेला आहे -18 सेकंड आन्सर आहे 21 आणि थर्ड आन्सर आहे -4/3 बस एवढं सोपं आहे अवघड काही नाही आपण नेक्स्ट क्वेश्चन कंटिन्यू करू तर प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये क्वेश्चन नंबर 3 स्टार्ट करायच्या अगोदर पहिला क्रॅमर्स रूल म्हणजे नेमकं काय आपण पहिला ते जाणून घेऊ तर क्रॅमर्स नुसार सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी 3 स्टेप आपल्याला करावे लागतात तर त्यात पहिली स्टेप आहे स्टेप नंबर 1 स्टेप नंबर 1 आहे राइट the given equations in the form of ax plus by is equal to c मग सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये दोन इक्वेशन असणार आहेत त्यावर दोन इक्वेशन कुठले असतात बघा तर ax plus by
इज इक्वल टू सी, हे इक्वेशन नंबर 1, आणि ax प्लस by इज इक्वल टू सी, हे दोन इक्वेशन्स आहेत. ते दोन इक्वेशन मध्ये फर्स्ट इक्वेशन मध्ये a ला जो आहे त्याला 1 b1 आणि c1 असणार आहे, आणि सेकंड इक्वेशन मध्ये a2 b2 आणि c2. ठीक आहे. तर अशा नंबरनुसार आपल्याला पहिली स्टेप करायची आहे. त्यानंतर सेकंड स्टेप आहे स्टेप फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. आता डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची, पण कुठल्या कुठल्या डिटर्मिनंटची काढायची, तर पहिला आपण काढतो डी. डी चा फॉर्म्युला आहे a1 a2 b1 b2. तर ही जी व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे डी ची. सेकंड आपल्याला काढायचं आहे dx. dx ला काढतो आपण c1 c2 त्यानंतर b1 b2. त्यानंतर थर्ड डिटर्मिनंट आपल्याला काढायचं dy. dy आपण काढतो a1 a2 c1 c2. आता ही तीन पॉइंट लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी पद्धत आहे. जर तुम्ही a ला 1 मानलात, b ला 2 मानलात आणि c ला 3 मानलात, तर इथे असणार आहे 1 2, इथे असणार आहे 3 2, इथे असणार आहे 1 3. 12 32 आणि 13 असं जर लक्षात ठेवला तर फॉर्म्युला लक्षात राहतो लवकर. 12 32 13, 12 32 13. स्टेप नंबर 3 मध्ये फाइंड द व्हॅल्यू ऑफ x and y. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x and y. तर x आणि y ची व्हॅल्यू कशी काढतो आपण, तर x इज इक्वल टू dx अपॉन d, आणि y ची व्हॅल्यू आपण काढतो y इज इक्वल टू dy अपॉन d. बस एवढे सोपे तीन स्टेप करून आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू मिळतात. आणि ह्या मेथडला आपण क्रॅमर्स मेथड किंवा क्रॅमर्स रूल आपण म्हणू शकतो. तर आपण प्रॅक्टिस सेट 1.3 मधला थर्ड क्वेश्चन आपण स्टार्ट करू. प्रॅक्टिस सेट 1.3 मधला क्वेश्चन नंबर 3 आहे सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग क्रॅमर्स रूल. आता क्रॅमर्स रूलचा वापर करून आपल्याला हे इक्वेशन सॉल्व करायचे आहेत. तर फर्स्ट इक्वेशन दिलेलं आहे 3x 4y 10 आणि 4x 3y 5. तर सोल्युशन करताना पहिला आपण इक्वेशनला नंबर देतोय. तर पहिले इक्वेशन आहे 3x 4y 10. हे इक्वेशन नंबर 1. त्यानंतर 4x 3y 5, इक्वेशन नंबर 2. जर हे इक्वेशन ax by c ह्या फॉर्म मध्ये असेल तर डायरेक्ट सोल्युशन करायचं, आणि जर नसेल तर त्याला ते ax by c ह्या फॉर्म मध्ये आणायचं. तर आता हे दोन इक्वेशन दिलेले आहेत, हे दोन इक्वेशन ऑलरेडी ax by c ह्या फॉर्म मध्ये आहेत. त्यामुळे मी इथे लिहितोय बाय कंपेअरिंग ax by c. हे जे दोन इक्वेशन्स आहेत हे इक्वेशन कंपेअर करतोय आपण बाय कंपेअरिंग ax by c. तर आपल्याला व्हॅल्यूज मिळतील. आपली व्हॅल्यू कुठे मिळतात बघा, तर फर्स्ट इक्वेशन मध्ये पहिली व्हॅल्यू 3, तर a1 मिळाला आपल्याला 3. त्यानंतर b1 आहे -4, जे मायनस साइन असतं त्याला लिहिणं गरजेचं आहे, आणि c1 आपल्याला मिळालेलं आहे c1 10. हे तीन व्हॅल्यू मिळाले. त्यानंतर सेकंड इक्वेशन मध्ये बघा a2 मिळालेले आहे आपल्याला 4, b2 मिळालेलं आपल्याला 3 आणि c2 आपल्याला मिळालेलं 5. तर आता हे जे व्हॅल्यूज आपण शोधलेले आहेत ह्या शोधलेल्या व्हॅल्यूवरून आता पहिली स्टेप आपली इथे होते. आता सेकंड स्टेप मध्ये आपण d dx आणि dy ची व्हॅल्यूज काढतो. तर पहिला आपण काढू व्हॅल्यू ऑफ d. d ची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. तर d चा फॉर्म्युला d इज इक्वल टू a1 a2 आणि b1 b2 हा फॉर्म्युला आहे. त्या फॉर्म्युलाची व्हॅल्यू पुट करा. a1 a2 मीन्स 3 आणि 4 आणि b1 b2 ची व्हॅल्यू आहे -4 आणि 3. तर पहिला आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. 3 into 3 मायनस हे फॉर्म्युला मधले मायनस आहे. त्यानंतर -4 into 4 इथे मी मायनस साइन परत लिहितोय -4 into 4. तर व्हॅल्यू आपण काढतोय
3 इंटू 3 9 येईल. 9 मायनस हे फॉर्म्युला मायनस आहे. 4 इंटू 4 16 आहे 16 आणि त्याला मायनस साइन आहे. मायनस 16 16. तर 9 मायनस मायनस 16 मायनस मायनस एकत्र आले तर प्लस होईल. 9 प्लस 16 इज इक्वल टू 25. आपल्याला डी ची व्हॅल्यू मिळालेली आहे 25. आता आपल्याला काढायचं dx. dx ची व्हॅल्यू काढतो आपण. dx ची व्हॅल्यू काढण्यासाठी फॉर्म्युला आहे c1 c2 b1 b2. हा फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा एक टॅक्ट सांगतो तुम्हाला मी. तर c1 c2 b1 b2. आता c1 c2 ची व्हॅल्यू आहे 10 आणि 5. b1 b2 ची व्हॅल्यू -4 आणि 3. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 10 इंटू 3 मायनस हे फॉर्म्युला मधलं मायनस आहे. त्यानंतर -4 इंटू 5. तर 10 इंटू 3 30. हे फॉर्म्युला मधलं मायनस. त्यानंतर -4 इंटू 5 -20. मायनस मायनस प्लस होईल. 30 प्लस 20 आणि आन्सर इज इक्वल टू 50. आपल्या dx ची व्हॅल्यू मिळालेली आहे -50. सॉरी dx ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 50. त्यानंतर आपल्याला काढायचं dy. dy इज इक्वल टू dy चा फॉर्म्युला आहे a1 a2 आणि c1 c2. तर a1 a2 ची व्हॅल्यू आहे 3 आणि 4 आणि c1 c2 ची व्हॅल्यू आहे 10 आणि 5. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 3 इंटू 5 3 इंटू 5 मायनस 10 इंटू 4. 3 इंटू 5 केला तर 15 येईल. मायनस 10 इंटू 4 केला तर 40 येईल. इज इक्वल टू एकाला प्लस साइन आहे एकाला मायनस साइन आहे. अपोजिट साइन असतील तर आपण सबट्रॅक्ट करतो लेस करतो आणि मोठ्या व्हॅल्यूला जे साइन आहे ते साइन देतो आपण. मायनस साइन येईल -25. तर आपल्या इथे व्हॅल्यू मिळालेली आहे डी मिळालेली आहे dx मिळालेली आहे आणि dy ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला मिळालेली आहे. तर आता इथे आपल्याला वापरायचं आहे क्रॅमर्स रूल आणि क्रॅमर्स रूल आपण आपल्याला x आणि y ची व्हॅल्यूज काढायची. तर बाय युजिंग क्रॅमर्स रूल आपण x ची व्हॅल्यू काढतोय. x इज इक्वल टू आता x ची व्हॅल्यूचा फॉर्म्युला आहे क्रॅमर्स रूल नुसार. x ची व्हॅल्यू कशी काढतो आपण. x इज इक्वल टू dx अपॉन d. x ची व्हॅल्यू काढतो आपण dx अपॉन d ना. dx ची व्हॅल्यू आहे 50 अपॉन d ची व्हॅल्यू आहे 25. तुम्ही डिवाइड केला तर आन्सर येईल 2. x ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल 2. x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 2. आता y ची व्हॅल्यू आपण काढतोय. y इज इक्वल टू dy अपॉन d. dy ची व्हॅल्यू आता आपण बघितलेली आहे. dy ची व्हॅल्यू -25 अपॉन d ची व्हॅल्यू 25. तुम्ही डिवाइड केला तर आन्सर येईल -1. बस एवढं सोपं आहे. तर इथं आपल्याला मिळालं सोल्युशन. x आणि y ची व्हॅल्यू मिळालेली आहे. तर इथे लिहितो मी सोल्युशन. तर सोल्युशन लिहितोय. सोल्युशन इज x, y इज इक्वल टू 2, -1. बस एवढं सोपं आहे. अवघड काही नाही. नेक्स्ट क्वेश्चन कंटिन्यू करू. प्रॅक्टिस सेट 1.3 मधला क्वेश्चन नंबर 3 मधला आपण सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करतोय. तर ह्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला दोन इक्वेशन दिलेले आहेत. पण हे दोन इक्वेशन ax by c ह्या फॉर्म मध्ये दिलेले नाही. तर त्यासाठी आपण काय करतोय बघा. पहिले ह्या इक्वेशनला आपण कन्वर्ट करून घेऊ. ax by c ह्या फॉर्म मध्ये मांडू. तर इथे सोल्युशन मध्ये मी लिहितोय राइट given equations in the form ax plus by is equal to c. ह्या फॉर्म मध्ये आपण पुट करतोय. तर पहिले इक्वेशन जे आहे ते इक्वेशन आपण कन्वर्ट करू. पहिले इक्वेशन आहे 4x plus 3y minus 4 is equal to 0. हे इक्वेशनला कन्वर्ट करा. हे इक्वेशनला जर कन्वर्ट केला तर इक्वेशन कसं राहील बघा. 4x plus 3y
ह्या -4 ला तिकडे पाठवा इज इक्वल टू +4 येईल. हे इक्वेशन नंबर 1. पहिले इक्वेशन मिळालं आपल्याला. त्यानंतर सेकंड इक्वेशन आपण बघू. 6x इज इक्वल टू 8 - 5y हे इक्वेशन आहे. ह्या -5 ला इकडे घ्या म्हणजे काय बघा 6x हे -5y इकडे आलं तर प्लस होतील +5y इज इक्वल टू 8 हे इक्वेशन नंबर 2. जर हे दोन्ही इक्वेशन आपण ax + by = c ह्या फॉर्म मध्ये मांडलेले आणि मांडल्यानंतर आपण कंपॅरिझन करून a1 b1 c1 आणि a2 b2 आणि c2 यांची व्हॅल्यूज काढू. बाय कंपेअरिंग ax + by = c. आता ह्याच्याशी कंपेअर केल्यानंतर आपले a1 ची व्हॅल्यू फर्स्ट इक्वेशन मध्ये बघा a ची व्हॅल्यू 4 तर आपण a1 म्हणतो a1 = 4. सेकंड व्हॅल्यू 3 b1 = 3 आणि थर्ड व्हॅल्यू 4 c1 = 4. आता सेकंड इक्वेशनला बघा. सेकंड इक्वेशन मध्ये a ची व्हॅल्यू 6 a2 = 6 b2 ची व्हॅल्यू 5 b2 = 5 आणि c2 ची व्हॅल्यू 8. आपलं a1 b1 c1 a2 b2 आणि c2 याची व्हॅल्यू मिळालेली आहे. तर यावरून आपण पहिले d ची व्हॅल्यू काढू. तर आपण पहिले d ची व्हॅल्यू काढू. d = d चा फॉर्म्युला आपला a1 a2 आणि b1 b2. आता हा फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा. तर a ला तुम्ही 1 कन्सिडर केलात, b ला जर तुम्ही 2 कन्सिडर केलात आणि 3 ला जर तुम्ही c ला जर तुम्ही 3 कन्सिडर केलात तर d चा फॉर्म्युला ठेवायचा 1 आणि 2 म्हणजे a म्हणजे 1 आणि b म्हणजे 2 1 आणि 2. तर इथे व्हॅल्यू पुट करा. a1 a2 ची व्हॅल्यू किती बघा. a1 a2 ची व्हॅल्यू 4 आणि 6 आणि b1 b2 ची व्हॅल्यू किती आहे 3 आणि 5. पहिले क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 4 × 5 मायनस 4 × 5 मायनस 3 × 6. जर व्हॅल्यू काढला तर गुणाकार करा. 20 - 18 = 2. आपल्याला d ची व्हॅल्यू मिळालेली आहे 2. आता आपल्याला काढायचे dy. आता आपल्याला काढायचे dx. आता dx ची व्हॅल्यू काढताना आता हा फॉर्म्युला कसा खेळायचा बघा. तर c1 c2 आणि b1 b2. तर हा फॉर्म्युला खेळायचा लक्ष घ्या 3 आणि 2 3 2 म्हणजे ह्याच्यासाठी लक्ष द्यायचं 1 2 ह्याच्यासाठी लक्ष ठेवा 3 2. आता 3 2 लक्ष ठेवल्यानंतर व्हॅल्यू कशी पुट करायची बघा. c1 c2 किती आहे 4 8 आणि b1 b2 किती आहे 3 5. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 4 × 5 मायनस 3 × 8 20 minus 24 is equal to -4. तर dx ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल -4. आता काढू आपण dy. dy is equal to dy चा फॉर्म्युला कसा ठेवायचा बघा. तर dy चा फॉर्म्युला आपण इथे घेतो a1 a2 आणि इकडे घेतो आपण c1 c2. आता a1 a2 ची व्हॅल्यू आहे 4 आणि 6 आणि c1 c2 ची व्हॅल्यू आहे 4 आणि 8. 4 आणि 8. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 4 × 8 मायनस 4 × 6. पहला 4 × 8 मायनस 4 × 6 32 मायनस 24. 32 मायनस 24 जर केला तर आन्सर किती येईल बघा. 32 मायनस 24 आन्सर येईल 8. आन्सर येईल 8. तर आता याचा फॉर्म्युला कसा ठेवायचा 1 3 म्हणजे काय बघा. तर इथे मी लिहितो 1 2 इथे लिहितो आपण 3 2 आणि इथे येतं आपलं 1 3. 12 32 13 मराठीत लक्ष ठेवलं तर 12 32 13 लक्ष ठेवा म्हणजे लवकर लक्षात राहील. तर हे झालं dx आणि dy. आता आपल्याकडे काढायचे x आणि y चे व्हॅल्यूज. तर x ची व्हॅल्यू आपण काढू. x x चा फॉर्म्युला dx/d. x चा फॉर्म्युला dx/d. तर dx ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे. dx ची व्हॅल्यू आहे -4 -4 d ची व्हॅल्यू आहे 2
आन्सर येईल -2 म्हणजे x आपल्याला मिळेल -2. त्यानंतर y ची व्हॅल्यू काढा. y इज इक्वल टू dy अपॉन d. तर dy ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे 8 अपॉन d ची व्हॅल्यू आहे 2. तर आन्सर येईल 4. तर आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू मिळालेली आहेत. मी तर लिहितो सोल्युशन. सोल्युशन इज x, y इज इक्वल टू -2, 4. बस एवढं सोपं आहे, अवघड काही नाही.